श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त मंदिरात आज दुपारी 1:30 वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न। सर्वात जलद सर्वात अचूक बातमी असलेल्या शिवार न्यूजमुळे स्नान पर्वणीसाठी हजारो भाविक नृसिंहवाडीत दाखल। हजारो भाविकांनी घेतला पुण्यस्नान पर्वणीचा लाभ। सोशल मीडियावरून मिळालेली माहिती व आज शनिवार तसेच गुरुपौर्णिमामुळे भाविकांची पवित्र स्नानासाठी गर्दी। गेले 2 दिवस धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा झपाट्याने वाढ होते। यामुळे शनिवारी सकाळी नृसिंहवाडी दत्त मंदिरात पाणी आलं। सकाळपासून पाणी संत गतीने वाढल्याने अखेर आज शनिवारी दुपारी 1:30 वाजता या मोसमातला दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। यावेळी हजारो भाविकांनी पुण्यस्नान पर्वणीचा लाभ घेतला। दरम्यान शनिवारी नृसिंहवाडीला दत्त दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते व आजच सायंकाळी 6 वाजता गुरुपौर्णिमा लागणार आहे। यामुळे आज शनिवार, गुरुपौर्णिमा व दक्षिणद्वार असा तिहेरी दुग्ध शर्करा योग आला। सकाळपासूनच भाविक मंदिराभोवती असलेल्या पाण्यातूनच श्री दत्त नामाचा गजर करीत मंगलमय पवित्र स्नान करतात। दुपारी 1:30 वाजता दक्षिणद्वार झाल्यानंतर हजारो भाविकांनी पवित्र स्नान पर्वणीचा लाभ घेतलाय। दरम्यान सर्वात जलद सर्वात अचूक बातमी प्रसारित करणाऱ्या शिवार न्यूजनं काही वेळापूर्वीच आज दुपारी दक्षिणद्वार होण्याची बातमी दिली होती। ही बातमी पाहून सांगली, कोल्हापूर, कर्नाटक भागातील हजारो भाविक आज नृसिंहवाडीत स्नान पर्वणीसाठी दाखल झालेत। पौर्णिमा व दक्षिणद्वारमुळे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता दत्त देवस्थान मार्फत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। शिवार न्यूजसाठी अनिल जासूद।